पांडुरंगाचे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र देवगड येथे महंत भास्करगिरी बाबा तसेच स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनापासून या देवगड संस्थांची दिंडी बंद असली तरी पंढरपूर येथील किसनगिरी बाबा यांच्या मठामध्ये या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे आध्यात्मिक कार्य या ठिकाणी होत असतात। यंदाच्या वर्षी नामदेव गाथा पारायणाचे नियोजन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी 2 जुलैपासून हा सोहळा सुरू होत असून उद्या या ठिकाणी पालखी मिरवणूक आणि त्यानंतर गाथा पारायण सुरू होणार आहे। महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी सर्व सेवक स्वच्छता मोहीम स्वच्छता सेवक तसेच भाविक भक्तगण या ठिकाणी आलेले असून अर्धा ते 1 तासामध्ये या संपूर्ण मठाची स्वच्छता या निमित्ताने झालेली आहे। आमचा या सोहळा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने या पंढरपूरमध्ये इथं आलेला आहे आणि इथं उद्या पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर श्री संत नामदेव महाराज गाथ्याचं पारायण सुरू होईल आणि द्वादशीला या कार्यक्रमाची सांगता होईल। कीर्तन, भजन, पूजन, अन्नदानाचे सर्व कार्यक्रम मोठ्या निष्ठेने मोठ्या भक्तीने सर्व भक्तगण करत राहतात। पंढरपूरची वारी असेल, आपल्या भारतामध्ये जे तीर्थक्षेत्र आहे 4 धाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग आणि इतरही तीर्थयात्रा देवाच्या असतील, देवीच्या असतील, संतांच्या असतील, या यात्रेच्या माध्यमातून आपल्या या भारत देशाची एकात्मता जगाला सुद्धा सेवा करण्यासारखी वाटेल अशा प्रकारची असते। त्या यात्रेच्या माध्यमातून देवदेवच्या विषयी आपला भाव दृढ होतो, देशप्रेम निर्माण होते आणि पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारचे संस्कार हे प्राप्त होत राहतात। या ठिकाणी 2 ते 2.5 हजार लोकांचा रोज अन्नदान या ठिकाणी असणार आहे आणि विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या निमित्ताने या ठिकाणी होणार आहेत। देवगड संस्थान हे एक विशेष संस्थान महाराष्ट्राचं नावारूपाचं असून भूलुकीचा देव या ठिकाणी म्हणून याची ख्याती आहे आणि तशीच ख्याती या पंढरपूर क्षेत्रामध्ये सुद्धा महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या किसनगिरी बाबा मठामध्ये निश्चितच दिसून आले आहे। विनायक दरंदले, दैनिक सकाळ बातमीदार, सोने।